नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, आज असोसिएशनची मीटिंग पार पडली सातारा जिल्ह्यामध्ये आणि आज असोसिएशनच्या मीटिंगचे आयोजक अनुज जाधव यांच्या घरी आहे. त्यांच्याकडं जय मल्हार डेअरी फार्मवर आलेल्या दोन म्हणजे एक म्हैस एक रेडी आणि तिची दुसरी रेडी आहे. सर्व डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. सगळे असोसिएशनची टीम ह्या रेडींचं हातवर करा. सगळे रेड्या बघायला आलेले आहेत, म्हैस बघायला आले आहेत, संगोपन कसं झालेलं आहे, रेड्यांची तयारी कशी आणि हरियाणा मुर्रा ब्रीड जर तयार केलं, चांगलं ब्रीडचं सिमेंट्स टाकले तर काय प्रोजेनी तयार होती हे बघण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो. तर ही बघू शकता, ही रेडी किती दिवसाची रेडी आहे? 22 महिन्याची रेडी. प्रेग्नेंट झाली ना आता? 2 महिन्याची. कुठलं सिमेंट टाकला त्याला? तर HLDBचा PC 575चा चांगला बुल आहे, त्याचं सिमेंट टाकलेलं आहे. बघू शकता रेडीचं स्ट्रक्चर वगैरे. मुर्रा कशाला म्हणतात मित्रांनो, हे बघा चेहरा. तर ही मुर्राची साईज आहे. निनाम गाव आहे. पूर्ण पत्ता सांगा आपला जरा. गाव निनाम, तालुका जिल्हा सातारा. तर या ठिकाणी हा डेअरी फार्म आहे मित्रांनो. ह्याचा छोटासा प्रयत्न आहे मुर्रा म्हशीवर काम करायचा. स्ट्रक्चर वगैरे अतिशय सुंदर आहे रेडीचं. तर आपल्या सुद्धा महाराष्ट्रात हरियाणापेक्षा चांगल्या मुर्रा तयार होतात. हाच पर्पज आहे मित्रांनो, रेडी दाखवायचा पण हाच पर्पज आहे. तर ही बघू शकता शिंगांची साईज वगैरे एकदम सुंदर. हा, आणि एकाच म्हशीपासून प्रजनी कशी तयार केली बघा. ही पहिल्या वेतातली रेडी आणि नंतर दुसऱ्या वेतात म्हणजे म्हैस पहिल्या वेतात ना, पण पाटील ज्यांनी आणली होती त्यावेळेची ही बजरंगी बुलची रेडी आहे बघा. साताऱ्यामधला पहिला रिझल्ट. लाईव्ह पण हिचं गेलो होतो आपण पाठीमागं. आणि रेडीची आत्ताची साईज बघा. हे सगळे असोसिएशन टीम चांगले बारीक निरीक्षण करते या रेड्यांचं. तर साताऱ्यामध्ये एका साध्या खेडेगावात पण असं ब्रीड तयार होऊ शकतं. फक्त चांगल्या सिमेंटचा वापर करा आणि मदर मिल्क रेकॉर्ड वगैरे चांगलं पाहिजे. तर हिची आई आहे, ही ओल्ड म्हैस आहे मित्रांनो. जय मल्हार डेअरी फार्मवरच आलेली आहे. बघू शकता हिचे 4-5 वेत झाले असतील. आपल्याकडून आली त्यावेळेची ती मोठी रेडी आहे. आणि आता आपल्या चॅनलवर हिचं लाईव्ह मिल्किंग सुद्धा व्हिडिओ आहे. लाईव्ह मिल्किंग केलं होतं आपण. हिला सोडून जरा म्हणे सोडतो गेला. तर बघू शकता हिच्या जय मल्हार डेअरी फार्मचा सिक्का पण आहे कानात. जय मल्हार डेअरी फार्म आलेली आहे. म्हैसीची तब्येत थोडी डाऊन आहे, पण ओल्ड ब्लड लाईनची आणि दूध लाईनची म्हैस आहे. थोडी घे. तर चांगली दूध लाईनची आहे. बघू शकता पिशवीची साईज. आणि हीच म्हैस आणि हिच्या दोन्ही रेड्या. असोसिएशनची सर्व टीम या ठिकाणी चांगलं निरीक्षण करत आहेत मित्र. बांधते इथंच बांधते का? तर मित्रांनो, ह्या पर्पज व्हिडिओज आहे. म्हशीची मिल्क फॅन बघा. बघू जुनी म्हैस, ओल्ड ब्लड लाईनची, दुधाची साईज, कासाची साईज वगैरे एकदम स्ट्रॉंग आहे म्हशीची. बांधून देऊन दिलं तिला. आणि ही रेडी बजरंगी बुलची मित्रांनो. आत्ता साईज बघा. शिरा मिल्क फॅन वगैरे बघा. आत्ताच तिच्या एकदम टॉपच्या मिल्क फॅन आहेत. खालचं स्ट्रक्चर पण खूप छान आलेलं आहे. रेडी. तर सगळ्या शेतकरी बंधूंना विनंती मित्रांनो, चांगले सिमेंट्स अवेलेबल आहेत. असे सिमेंट्सचा तुम्ही वापर करा. तुमच्याही घरी अशा रेड्या तयार होतील. अध्यक्ष साहेब थोडं पुढे या इथं. ह्या रेड्या कशा तयार झाल्यात, काय झाल्यात, महाराष्ट्रामध्ये काय बदल व्हायला लागला, त्या दोन शब्द जरा सांगा. हे सगळं यश जे दिसते आता, ह्याच्या मागचे प्रयत्न, ह्याच्या मागचं मार्गदर्शन हे जय मल्हार डेअरी फार्म पनवेल प्रवीण दिंडे सरांचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुज आणि त्याचे वडील हे काम करतायत. एका म्हशीपासून एक पारडी, पहिल्या ह्याच्यात दुसऱ्याच्या दुसरी पारडी. ही एक प्रकारची क्रांती आहे आणि हे घडवण्याचं काम आता त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात घेतले. असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. असोसिएशन मोठं व्हावं आणि अनुज सारख्या छोट्या शेतकऱ्याच्या घरी जसं ब्रीड बनलंय तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी ब्रीड मिळावं, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. या महाराष्ट्रातले बरेच शेतकरी बंधू सांगतात हरियाणा सारख्या आपल्याकडे रेड्या तयार होत नाही. हे रेड्या बघून काय वाटतंय तुम्हाला? कमिटीची पूर्ण सदस्य आहेत, आपले असोसिएशनचे लोक आहेत. काय तुम्हाला फिलिंग? प्रयत्न केले, चांगलं सिमेंट वापरलं, चांगल्या जपणुकीत जनावर जपली तर हे ब्रीड महाराष्ट्रात बनवू शकतं. महाराष्ट्रात कमतरता काही नाही. पवार सर बोला. पवार साहेब समोर या जरा. रेड्यांपाशी इथं या उपाध्यक्ष येतं. तुम्ही या रेडीकडे बघून किंवा यांचे प्रयत्न बघा आणि रेडीची तयारी बघा. अशी रेडी तुम्ही आता हरियाणात गेलेले आहेत, अशी रेडी घ्यायची असली तर किती पैसे लागतात या साईडला? या थोडं. जय मल्हार डेअरी फार्म च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण. हरियाणामध्ये जे शेतकरी 2 दात 4 दात रेड्या तयार करतात, तर आज अनुज सारख्या आपल्या शेतकऱ्याने आदंत रेडी तयार केली आहे. 22 महिन्याची, 2 महिन्याची प्रेग्नंट आहे. चेक पास आहे आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र मुर्रा पालनामध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे. 100%. यामध्ये प्रवीण सरांचं पण आभार आहे की दिंडे सरांनी खूप सारी मेहनत केलेली, ती मेहनत याच्या मागे दिसते. असोसिएशनचे अध्यक्ष
उपाध्ये साहेबांची मेहनत आहे आणि असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा आता इथून पुढं ही जबाबदारी आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक फुट्यावरती अशी एक तरी मुरा तयार झाली झाली पाहिजे. आणि असोसिएशन त्यासाठी लागल ती तयारी करायला तयार आहे, मदत करायला तयार आहे. सिमन असेल, ब्रीडिंगवरती काम असेल, सकस आहार असेल, या सगळ्या गोष्टीवरती असोसिएशन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मुरा ही तयार होणार आहे याची मी खात्री घेतो. आता ही महाराष्ट्र मुराच म्हणता येईल का नाही साहेब? ही महाराष्ट्रातली पहिली मुरा. पहिली मुरा बघू शकता, चारा बिरा ब्युटी बघा, एक सुद्धा पांढरा केस नाही, पूर्ण जेड ब्लॅक रेडी. शेपटाला सुद्धा कुठेही पांढरा केस नाही. हीच रेडी जर वेळ झाली तर पवार साहेब किती किमतीची हरियाणामध्ये त्यांच्या जाहिरातीनुसार ते तरी सांगा, थोडा एक अंदाज सांगा. आपल्या शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की किती पैसे द्यायला लागतात अशा मालाला. आजच्या परिस्थितीनुसार जेवढी माहिती अनुजकडून भेटली आहे, PC 575 ही प्रेग्नेंट आहे, बरोबर. बरोबर, कन्फर्म चेक पासे. आणि हे जर असेल खूप जुन्या ब्लड लाईनचा बुल आहे, त्याचं हे सिमन आहे, तसं जर असेल तर कमीत कमी 2 लाखाच्या प्लसची ही पार्टी आहे. तर ह्याच्यातून शेतकऱ्यांचा फायदाच व्हायला लागला का नाही? 100% तर आज चांगलं सिमेंट वापरलं, चांगले सिमेंट भरले, आता सिमेंट पण अवेलेबल आहे. तर शेतकऱ्यांचा अवेअरनेस खूप आहे आणि एबीसी चांगले सिमेंट आहे. सिमेंटचा रेट पण आहे. डॉक्टर साहेब तुम्ही या जरा. तर तुमचं पूर्ण नाव, पत्ता सांगा आणि कुठले कुठले सिमेंट्स आता उपलब्ध आहेत महाराष्ट्रात, प्रत्येक ठिकाणी कसे कसे तुम्ही डेव्हलप सिमेंट्स पोहोच करणार, काय सुविधा आहे ते पण सांगा थोडं. आपल्याकडे सगळे एबीसीचे हरियाणाचे सगळे सिमेंट्स आहेत. तर 2023 पासून सिमेंट्स प्रोव्हाइड करत होता, त्याचे प्रोजेने पण आलेले आहेत. बजरंगीची पार्टी आहे, पण इतर तुम्हीच शेतकऱ्यांची भरलेली होती ना? मीच भरली होती. ही बघू शकता, हे आपल्या प्रयत्नाचं यश आहे. पाठी साधारणतः किती दिवसापूर्वी, आता किती महिन्याची रेडी झाली का काही? 7.5 महिन्याची रेडी आहे. तरी एवढी केअर नाही, पण ब्रीड बघा. आता तुम्ही महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी कसे कसे सिमेंट्स प्रोव्हाइड करणार आहे, काय ते आपण स्वतः जाऊन ज्या शेतकऱ्याला तालुक्यात जिल्ह्यात त्या ठिकाणी आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सिमेंट्स देतो, त्यांच्या डॉक्टरांपर्यंत. सिमेंटचा रेट काय आहे साधारणतः, सुरुवात कुठून कुठपर्यंत आहे ते बी सांगा जरा. बरेच सुरुवात 150 रुपयापासून ते 500-600 रुपयापर्यंत सिमेंट स्ट्रॉची किंमत आहे. आणि सॉर्टेडचे पैसे असेल तर 1500 ते 2000, 2200 ते 2000 असे. तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा पूर्ण. 93 21 45 11 15. तर मित्रांनो, या मोबाईल नंबरवर संपर्क करा. डॉक्टरांकडे सिमेंट्स आहेत. अशा रेड्या तुमच्या घरी कमी पैशात 200, 300, 400 रुपयात रेड्या तयार होतील. हीच या मागचा प्रामाणिक उद्देश होता. असोसिएशन टीम या ठिकाणी आली. अनुज, तू काय सांगते शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या सातारा परिसरातल्या अशा रेड्या तयार केल्या पाहिजेत का? काय नाही, जर लोकांनी चांगलं सिमेंट वापरलं महाराष्ट्रात पण तर अशा रेड्या तयार होतील. त्यांच्या पण रेड्यांना चांगली किंमत येईल. चांगल्या दुधाच्या रेड्या महाराष्ट्रातच तयार होतील. आणि महाराष्ट्रांना मग बाहेर हरियाणाला बाकीच्या इतर प्रदेशात जायची म्हशी घ्यायची गरज पडणार नाही. आपल्या महाराष्ट्रातच चांगल्या तुमच्याकडे पहिल्या म्हशी होत्या साधारणतः गावठी म्हशी, आणि ह्याच्यामध्ये काय फरक पडतोय? गावठी म्हशीचं कसं होतं, दुधाचं प्रमाण कमी, खूप कमी कालावधी दूध. आपण सिमेंट भरले की लगेच ते पाय उचलणार, मग लगेच एका आता टाइमवर. ही म्हैस आहे, हिची आई म्हणजे दोन्ही बहिणीच आहेत या. तर हिच्या आता पण दूध किती देते, वेल्यानंतर किती दूध होतं तिला? हिला आता दोन्ही टाइम एका टायमाला 5-5.5 किलो दूध चालू आहे. दोन्ही टायमाला 11 किलो दूध चालू आहे. आता तिला येलेल्याला 7.5-8 महिने होत आलेत. हा, आता कशाने कुठल्या बोलणी प्रेग्नेंट आता? आता बजरंगीनेच भरली. परत बजरंगीचीच आवड निर्माण झाली, बजरंगीच बनलेली. तिला इकडे करा काका थोडं. बघू शकता दोन्ही बहिणी दोन्ही रेड्या अतिशय उत्तम तयार केलेल्या आहेत मित्र असोसिएशनच्या टीम कडून, आणि असोसिएशन कडून त्यांना पुढील ब्रीडिंगसाठी वाटचालीस माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा. उभा राहते इकडे बघा जरा. तरी बघू शकता असं ब्रीड महाराष्ट्रात सुद्धा तयार होतं मित्रांनो. जे शेतकरी बंधू ज्यांना ब्रीडिंग करायचे असेल, तुम्ही चांगल्या सिमेंटचा वापर करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले चॅनल पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.